राम राम शेतकरी. किती आणले बैल? कुठे यावं लागतंय? जगात जर्मनीन. जगात जर्मनीन. भारतात परभणी. अख्या महाराष्ट्राला माहिती, जगाला माहिती ना. हो मामू क्या बोले? जगात जर्मनीन, भारतात परभणी. शेतकऱ्यांचा आठवडी बाजार आहे मंडळी. तुमचा एक व्हिडिओ काढला होता आपण काही दिवसापूर्वी, बैलगाडीमध्ये जेवताना अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला. झालं का फेमस? आज काय किंमत सांगायली बैलाची? 95,000 रुपये सांगायले. दाताला 6 आहेत. हे आहेत शेतकरी मंडळी आणि शेतकऱ्यांचा आठवडी बाजार. परभणीचा हा आठवडी बाजार गंगाखेड तालुक्यातील शेतकरी बांधवांना उत्साह निर्माण करणारा बाजार अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते आणि लाखोची उलाढाल या ठिकाणी पाहायला मिळते. शेतकरी दादा राम राम. काय किंमत सांगायले? 62,000 सांगायला बघा. द्यायचं केवढ्याला? देऊच ना, कमी जास्त करू. काय आखरी? देऊ 2-3 हजार सोडू. 2-3 हजार रुपये सोडून या ठिकाणी असा सुंदर वासरू मंडळी त्यांनी विकायला आणलंय. जर खरेदी करत असेल तर मोबाईल नंबर काय तुमचा? 93 70 82 80 96. नक्कीच फोन करा मंडळी आणि गोरा खरेदी करा. काय ऑफर आपल्या चॅनल तर्फे? एक नंबर ऑफर. हो, यावंच लागतंय. यावंच लागतं. कुठे यावं लागतंय? खंडाळी. जगात जर्मनीन, भारतात परभणी. तर मंडळी हा आहे शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार आणि बाजारामध्ये सुंदर असे गोरे आणि बैल विकायला आणलेत. स्वतःचा उदरनिर्वाह कशा प्रकारे भागवता येतो मंडळी पाहू शकता. अगदी नेट बांधून सुद्धा या ठिकाणी व्यवसाय करणारी मंडळी आणि वन टायमाला 20 25 30 40 50 ग्राहकापर्यंत गर्दी असणारा व्यवसाय मार्केटमध्ये. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार. सुंदर असे तांबडे. काय यांना कोणत्या जातीचे गोरे म्हणतात काका? लाल कांदारी. काय किंमत सांगायली? 1,75,000. या ठिकाणी सौदा सुद्धा चालू आहे बैलांचा. या ठिकाणी बैलांची खरेदी करणारे शेतकरी आपल्यासोबत जोडल्या गेलेत मंडळी. का राम राम. काय किंमत सांगायली त्यांची? घेऊ लागला तुम्ही, घ्याला आजोबा. काय किंमत सांगायले? काय किंमत सांगायली? 21. केवढ्याला मागायले? 90ला. चांगल्या वासरांची हमेशाच किंमत होत असते मंडळी मार्केटमध्ये पाहू शकता. खूप मोठा असा बाजार या ठिकाणी मंडळी भरतो शेतकऱ्यांचा. असंख्य असे बैल आणि हा आठवडी बाजार. सुंदर असा शेतकरी आणि सुंदर असे बैल आपल्या ठिकाणी या ठिकाणी सोबत जोडल्या गेलेत मंडळी पाहू शकता. दादा नमस्ते. काय आणले? किती आणलेत? का बरं विकलाले? का बरं विकायला म्हणलं? असंच विकण्यासाठी आणलेत मंडळी. सुंदर असे बैल त्यांनी विकण्यासाठी आणलेत. काय किंमत सांगायली यांची? 1,51,000 रुपये. खरेदी करायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर काय? 93 00 28 55. नक्कीच तरुणाईला मंडळी या ठिकाणी कुठेतरी प्राधान्य भेटलं पाहिजे. आतापर्यंत इतिहास पाहिला तर खेडेगावामध्ये अंगठे बाजाराने राज्य केले. काही गावांचे सरपंच हे अंगठे बाजार होते आणि त्यांनी गावावर राज्य करून गावं चालवले. आता तरुणाईचा काळ आला आणि कुठेतरी तरुणाईला मस्तपैकी असं प्रतिसाद द्या. राम राम हो दादा. त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी अजून शेतकरी दादा आहेत. दादा काय किंमत सांगायली यांची? 90,000 रुपये. 90,000चा बैल या ठिकाणी मार्केटमध्ये खरेदी विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणलाय मंडळी पाहू शकता.
या टोकापासनं तर त्या टोकापासनं जर पाहिलं तर 400 मीटरच्या जास्त बाजार हा लांब असावा. 500 मीटरपर्यंत हा बाजार कदाचित होऊ शकेल असं मला वाटतंय. सगळ्यात मोठा बाजार हा गंगाखेडचा आठवडी बाजार शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो का, हा विषय आपला आज घेऊन आपण चालूयात. दादा रामराम हो. राम राम हो. काय किंमत सांगायले? 1,30,000. या ठिकाणी शेतकऱ्यांनी बैल विकायला आणलेत मंडळी. आपण त्यांना जाणून घेऊ त्यांच्याकडून सविस्तर त्या बैलांविषयीची माहिती थोडीशी. किती दिवस झालं सांभाळताय? लहानपणापासून सांभाळताय. त्याला का पैलवानासारखे सगळे मालक असल्यास बैल सुद्धा पैलवानासारखे आहेत. काय किंमत सांगाल यांची? 1,30,000. द्यायची कितीला? मालक द्यायची कितीला? हा आमचा भोळ्या भाबड्या मनाचा शेतकरी खेडेगावातून शहरामध्ये येतो आणि खोटंही बोलायचं टाळतो, कारण आपल्या बैलांची योग्य किंमत मिळवायची त्यांनाही वाटते. जास्त सांगूनही मतलब नाही. तर केवढ्याला जाईल? जाण्याचं काय सांगा, आम्ही 31 सांगायलो. केवढ्यापर्यंत विकतील अशी अपेक्षा तुम्हाला? अपेक्षा तर आम्हाला गंजा वाटते 60-60 हजाराला विकावं. मग आम्ही काय करणार त्याला? किती दिवस झालं सांभाळताय? लहानाचे गाय तसं नाही म्हणतो, यांना किती दिवस झालं सांभाळताय बैलांना? वासर गायचेच आहेत घरच्या. घरचेच गायचे आहेत. हां. म्हणजे किती वर्षामध्ये हे मोठे झाले असं म्हणायचं थोडक्यात? 3-4 वर्ष झाली ना. 4 वर्षाची वर. 4 वर्षामध्ये शेतामध्ये काम करून सुद्धा तुम्हाला पैसे द्यायलेत. आता त्याने काम केलं 7 आताच आहे. बिलकुल जगाचा पोशिंदा हा शेतकऱ्यानंतर बैलालाच म्हणलं जाते मंडळी, पाहू शकता. राम राम. ही मूर्ती पुन्हा पाहायला भेटली पाहिजे ऑनलाईनच्या दुनियामध्ये. काय आणलं विकायला? लाखाच्या पुढचीच किंमत असेल यांची. शेती अवजारांचा स्टॉल, सुंदर असे जू या ठिकाणी मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे गाडीचे, अवताचे, खोडकीचे जू या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतात मंडळी, पाहू शकता. राम राम. काय किंमत आहे सगळ्या? कोणत्यात मोठे जोडाची? लांब जोड 1800 रुपयाला आहे, अवता 1600 रुपयाला आहे. जोडाचा जू कितीला आहे? 2,500. 2,500. तुमचा व्हिडिओ व्हायरल करायला नो. राम राम हो. मटाटीची काय किंमत सांगायले? नाही का? एकच मिनिटामध्ये आवाज द्यायला येतोस ना. राम राम. तरुण उद्योजक व्यावसायिक कशा प्रकारे स्वतःचा व्यवसाय करतात आणि सुंदर असे जू या ठिकाणी बनवलेत. नक्षीकाम आहे तेवढंच खतरनाक आहे. काय किंमत आहे या जुवाची? 1600 रुपये. स्वतःचा व्यवसाय असावा मंडळी आणि तो आपल्याला कशा प्रकारे पैसे कमवून देतो, पाहू शकता. अगदी तरुणाईनं कशा प्रकारचे या ठिकाणी जू विकायला आणलेत. ह्या शेतीपूरक अवजारांची व्यवस्था सुंदर अशा ठिकाणी पाहायला मिळते. कात्री हो. काय ॲड्रेस दाखवले ना? ॲड्रेस काय? आपलं दुकान दाखवा ना, इकडे या. इकडं ही बघा, आपल्या गंगाखेडमध्ये शनिवार बाजार भरतोय मोठ्या प्रमाणे. इथं म्हैस, बैल जे म्हणलं ती जोडी इथे आहे इथं या बाजारात. आणि ह्या बाजारात आपलं दुकान आहे. इथं बैलगाडीच्या जुवाचं, खांदुड्याचं, हे लोखंडी जुवाचं, इकडं शेती अवजारचं सगळं साहित्य भेटतं आपल्याला गंगाखेडच्या बाजारात. एक प्रकारचे उद्योगपती आहात. तुम्हाला म्हणलं तर काय वावगं ठरलं असं वाटतंय? सर, या बाजारात कोणतंही किती मोठं उद्योग आलं तर त्याला ती वस्तू इथं भेटणार आहे शेती अवजारमध्ये उपयोग करणारे स्वस्तामध्ये, रिजनेबल रेटमध्ये. रिजनेबल रेट. ह्याच वस्तू दुकानामध्ये घ्यायला गेला तर ह्याच वस्तू अगर तुम्ही बाहेर मार्केटमध्ये घेता ना, तर ही वस्तू तुम्ही बैलगाडीचं मार्केटमध्ये असं घेता तर तुम्हाला 2-2.5 हजार रुपयापर्यंत जाईल. आणि इथं मार्केटमध्ये घेतल्यावर तर डायरेक्ट 1000 रुपयाचा फायदा होईल. 1,500 रुपयापर्यंत जाईल ही. आणि ही वस्तू आपल्यापाशी भेटली आहे. हे जू आहे बघा, 3.5, 4, 4.5, 5 फुटापर्यंत 2.5 होणार जू आहे. हे 3, 3.5, 4, 4.5, 5 फुटापर्यंत 2.5 होतं ही. एक जू काम अनेक. हा, ही एक जू 5, एक जुवामध्ये 5 होते.
आपल्याला शेतीचा खर्च कमी करण्यासाठी या ठिकाणी कुठेतरी तरुणाईकडून कशा प्रकारे शक्कल लढवलं त्या पाहू शकता मंडळी. आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करू नका, जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्राला शेतकरी बांधवांचा ग्रामीण भागातील आठवडी बाजार पाहायला मिळेल. जय जवान जय किसान. अजून कुणाला अगर लागत असेल आपल्याला ऑनलाईन समजा घ्यायचं असेल, काय मोबाईल नंबर काय तुमचा? 9834 822 844 गंगाखेड शनिवार बाजार MD हार्डवेअर म्हणून आपलं शॉप आहे गंगाखेडला. तर नक्की भेट घ्या आणि सरच्या व्हिडिओला शेअर लाईक फॉलो आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त गंगाखेडच्या शनिवार बाजारात भेट घ्या. जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि परभणी जिल्ह्यात गंगाखेड नाद करते काय यावंच लागते. यावंच लागतं गंगाखेडला जुळ घ्यायला.